नमस्कार भावांनो वहिनींनो. काल बाबानं आणि आईनं शॉर्ट व्हिडिओ काढून पाठवला होता आणि लॉंग व्हिडिओ पण बनवून पाठवलाय त्यानं शेताचा. पहा केवढाला गहू झालाय, ताईसाठी पण पाठवून राहिलो आम्ही व्हिडिओ गव्हाचा. सगळं भाजीपाला सगळं टाकले. पहा किती मोठाला झालाय. बाबा हाय करा. गहू कसा वाटला नक्की सांगा मामांनो मावशांना कमेंट मध्ये. बाबा इथली मेहनत करतेत. बाबाचा घोट्यात पाय मोडेल होता, मोठं ऑपरेशन होईल बाबाच्या पायाचं. किलपी आहेत पायात, पलेटी आहेत घोट्याला मेन ठिकाणी. सांगताना डोळ्यात पाणी येतंय. इथली मेहनत करतेत ते. तर त्याच्या पायाला तसं ऑपरेशन मोठं होईल लगे. गाडीचा धक्का लागला होता त्याला, तर गाडीवाल्यानं धक्का द्याला तस लगे मग त्या पायाला सगळा घोटा बाबाचा अलग झालता. मग डॉक्टरनं सांगितलं होतं बाबाला 2 वर्ष या पायावर चालायचं नाही आणि 2 वर्षाच्या नंतर मग ते ऑपरेशन करून सगळं काढून घ्यायचं. तरी पण बाबा इथली मेहनत करतात. आईला शेतीतलं काही समजत नाही, म्हणजे काहीच नाही समजत आईला शेतीतलं काय लागते, बी कसं आणायचं, काय कसं आणायचं, खत कोणचं आणायचं. पहिल्यापासून बाबानं शेती सांभाळलेली, मग आईला काही कळत नाही त्याच्यातलं. मग बाबाला वाटलं आपली शेती तर पाण्याखालची आहे, मग पडीत राहीन, मग नुकसान होईल लय. तर तरी पण त्यानं हार नाही मानली. सोयाबीन पेरली, तूर पेरली, तसाच पाय घेऊन जायचे. आणि आता पण एक भाऊ तर तुम्हाला सांगेलच आहे, तो घरी नसतोय, देशाची सेवा करतोय. मग कसे सांभाळतीन पोरं. पण एक फिल्टर चालवतोय, तर तो मग रात्रीच्या टायमाला बाबाला पाणी द्यायला घेऊन जायचा, सोडायला. आणि त्याला पण फिल्टर सांभाळावं लागतंय. मग त्याच्यामुळं त्याचं पण जाणं शक्य नाही वावरात. आणि एक तर घरीच नसतोय बिचारा, ते तर ड्युटी करतोय. मग बाबानं मग तसंच ते पाय घेऊन जायचं. तर बाबा ते लय मेहनत करते, तर मेहनतीचं फळ द्यायला कधी पण बाबाच्या पायी लय लक्ष्मी लय का लय लगे. ते कधी पण वावरात गेले नाही तर करमत नाही. मग ते वावर पण सुनं सुनं वाटते.
बाबा बिगर ते वावर पण सुना असतं, इथलं पाणी हे देतात, मेहनत करतात. तर बाबानं तुम्हाला तर मी हिडो टाकलाच होता, लसण लावेले, कांदा टाकला त्यानं. घरी नाहीत राहत ते, तसा पाय घेऊन मेहनत करतात. कांदा टाकला, गहू टाकला. मग मी पण म्हणलं बाबा नको म्हणलं, तर मग तुमचं मोठं ऑपरेशन व्हायले म्हणलं, वाकडा पाय पडन पाणी देताना. नाही म्हणे, पडीत थोडं ठेवा म्हणे, येर भरली म्हणे गच. तर लय मेहनत करतात का, लय मेहनत करतात. तर मग आईनं पण हे लावला, काय लावला, पालक, शापूची भाजी, लय भाजीपाला लावला आईनं वावरात. एवढा लसलस झाला. आईला माय बापाची माया लय वेगळी असती ना, आईसारखी माया पण कोणाला नसती. तर मग आई म्हणे तुला लय हिरवा भाजीपाला आवडतोय म्हणे. आईला माहिती आहे ताईला शापूची भाजी लय आवडती म्हणे, तो खाल्ला असता असं तसं, तू पण जवळ नाही म्हणे, भाजीपाला पाहून मन जळतंय. तर आता शॉर्ट हिडो मग आईचा आजी येईन, आईनं कसं दाखवलंय तुम्हाला. मी नसताना मग आईनं एवढा भारी हिडो काढलाय ना, लॉंग हिडो पण शॉर्ट हिडो पण. तर लय भारी वाटलं मला. आता मी टाकणार आहे, तर मग पहा तुम्ही सगळेजण सपोर्ट करा. आणि हिडो कसा वाटतोय तर नक्की सांगा. बाबा किती मेहनत करतात गावासाठी, शेतासाठी. बाय भावांनो बहिणींनो, भेटते